नाही, कालच्या मीटिंगमध्ये जे आपण बोललो ते सगळे मुद्दे आलेत ना त्याच्यात. हां ठीक आहे ना, उद्या आपण त्याच्यावरची परत एक मीटिंग करूया. काहीतरी सुचेल चांगलं. या ओके ओके या बाय. समर, बिझी आहेस का? आहे पण तू बोल ना. तिथे सारखं सारखं काम करायचं, किती दमतोस. त्यात काय एवढं काकू, सगळेजण करत असतात. पण सगळे समर राजवाडे नसतात ना. रातोरात सक्सेसफुल बिझनेसमॅन होत नाहीत ते. तुझे बाबा आणि काका असते तर तू आज कसा असतास. आणि आता कसा आहेस बघ. अजूनही डोक्यातून ती रात्र जात नाही रे. जाऊ दे, आता स्वानंदीने तुझ्या तब्येतीची जबाबदारी घेतली आहे ना. तू पण लक्ष दे रे जरा स्वतःकडे. हो ग काकू, ते सुरूच राहील. नाही म्हणजे स्वानंदी आहेच तशी तुझी चिंता करायला, पण किती करते रे तुझ्यासाठी. छान रुळली आहे ती इथे. आणि आपणही तिला अगदी मनापासून एक्सेप्ट केलंय. घरच्या लक्ष्मीचा मान दिलाय आपण तिला. ती नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहील म्हणून आपण किती प्रयत्न करत असतो. तुला माहिती आहे समर, स्वानंदीला बघितलं ना की मला माझ्या डॉलची खूप आठवण येते. आता असं काय करतेस, काय कुठे लांब गेले का? जवळ तर आहे आपल्या. म्हणायला तशी जवळच आहे, पण मनाने दूर होईल असं वाटतंय मला. सारखी भीती वाटत राहते. आधीला तिकडे कम्फर्टेबल नाही आहे. समर प्लीज, मला तिकडे तिने एकटं पडायला नको आहे. काय झालं काकू, ती एकटी पडली का? अगं असं काय करतेस, तिची काळजी घेणारा रोहन सारखा चांगला मुलगा आहे तिच्या आयुष्यात. शिवाय रोहनचे बाबा देखील तिच्यावरती किती प्रेम करतात. रोहन आणि त्याचे बाबा खरंच चांगले असतील रे, पण त्यांच्या घरात अजून एक महत्वाची व्यक्ती आहे, तिची सासू. त्यांच्याबद्दलही तू हेच म्हणशील का? ती बाई कशी आहे तुला माहिती आहे, आणि माझी डॉल कशी आहे ही तुला माहिती आहे. अरे सवय नाहीये तिला तशा घरात राहायची. तुला माहिती आहे ना, इथे आपल्या घरात तिला अशी मोठ्याने कोणी हाकही मारलेली नाहीये. तिथे ना तिच्यावर सारखी ना वसवस सुरू असते. मला ना नुसता या विचाराने कसं कसं होतंय. त्या रोहनवरच्या प्रेमाखातर ऍडजस्ट करते सगळं, पण मला वाटत नाही ती खुश आहे. असं का वाटतंय तुला? आजीला काही बोलली का तुला? ती बिचारी किती दिवस मनातल्या मनात कुंडणार. आला होता तिचा फोन. त्या फोनवरनच अंदाज लावला मी. खूप त्रासलेली, कंटाळलेली वाटली रे ती. तिचं तिच्या सासूबाईंशी अजिबात जमत नाहीये, आणि तिला तिथे राहायचंही नाहीये आता. अधीरा वेगळं राहण्याची भाषा करत होती. अधीरा ऐक ना प्लीज. अगं थांब ना प्लीज, एवढी घाई नको करूस अधीरा. लिसन, मी आईशी बोलतो ओके. अधीरा तुला का कळत नाही? अगं आपल्याला घर सोडायची वेळ नाही येणार आहे. अधीरा ऐक ना, अधीरा प्लीज. अधीरा मी तुझ्याशी बोलतोय. बुली करणं म्हणजे त्यांची हॉबी झाली आहे. सतत भांडणं करत असतात. त्या फक्त कारणं शोधत असतात 24 तास. म्हणजे आता तर ना त्यांच्या भांडणाची इंटेन्सिटी इतकी वाढली आहे ना की 24 तास नवीन नवीन कारणं काढून मला सतत काहीतरी बोलत असतात, सतत माझ्याशी भांडत असतात. मला तुझ्याबरोबर हॅपी राहायचं या घरात रो. हा काय संसार आहे का सांग आपला? हे काय असं इमॅजिन केलं होतं का आपण? यु नो व्हॉट रो, लाईफस्टाईल, पैसा हा माझा कधी प्रॉब्लेमच नव्हता. आय जस्ट वॉन्ट टू बी हॅपी विथ यू. मला या घरात फ्रीडम हवाय, ऍटलीस्ट फ्रीडम हवाय. या घरात छान मेमरीज क्रिएट करायच्यात मला. त्यातलं काहीच घडत नाहीये इथे. ते फक्त आणि फक्त भांडणं होत आहेत. यु नो व्हॉट, सतत स्ट्रेस. मी अजून कधीपर्यंत शांत राहू सांग ना? का शांत राहू? आणि अधीरा ऐक ना प्लीज. बघ, मला तू जे बोलतेस ते कळतंय, सगळं कळतंय, पण ट्रस्ट मी, हे करणं सोपं नाही आहे. आणि बीइंग व्हेरी ऑनेस्ट, मी ते करण्याच्या फेवरमध्ये सुद्धा नाही आहे. मला सांग, असं काय अवघड आहे? का सोपं नाहीये सांग ना? रो ऐक,
मी आतापर्यंत पेशंटली सगळं सहन केलंय ना. केलं ना मी सगळं सहन. आता का नाही, तू का नाही बोलू शकत रो? तर तुला आता बोललं पाहिजे. इट्स हाय टाइम. आता आता यू हॅव टू चूज. आपलं रिलेशन की आईंचा इगो. जर तुला खरंच ऑकवर्ड वाटत असेल आई बाबांशी बोलणं, तर मी बोलेन ना. मी बोलेन आई बाबांशी. मी बाबांशी आत्ताच बोलते. या परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी मला आईशी बोलावंच लागेल. समर, ऐकतोयस ना? हो. हो, मला मान्य आहे अधिरा आता लहान नाहीये, पण आपलं शेंडेफळ आहे ना ते. काळजी तर वाटणारच ना मला. तिच्या मनासारखं जरा सुद्धा झालं नाही ना तर किती टोकाचं पाऊल ती उचलते आपल्याला माहिती आहे. तिला काही झालं ना तर मला नाही सहन होणार समोर. आयुष्यात मी खूप महत्वाच्या माणसांना गमावलंय. आता नाही. आता तिला काय झालं तर मला नाही सहन होणार. ए काकू, असं काय विचार करतेस तू? मी आहे ना, काही होणार नाहीये. हा, मी बघतो काय करायचं ते. आईचं मन आहे रे माझं. कसं समजावू मी स्वतःला? तू बरं मला एक सांग, स्वानंदीने आपल्याबद्दल एक तरी तक्रार केली तिच्या घरी? सांग ना. कारण आपण तिच्याशी चांगलं वागतो, सून म्हणून आपण तिला मान देतो. पण आपल्या डॉलनी सासरी गेल्यापासून तिच्या सासूच्या तनी फक्त तक्रारीच केल्यात. मला एक कळत नाही. मला सांग, स्वानंदी मोठी बहीण आहे ना रोहनची. फॅमिलीसाठी काही करायला तिला आवडतं, फॅमिली धरून ठेवायला तिला आवडते. मग तिने मुळात अशी वेळ का येऊ दिली? लग्न होताना तर परत परत सांगत होती ना ती की तिकडे अधिराला काहीच त्रास होणार नाही. अगदी खात्री दिली होती तिने. मग आता असं का होतंय? अधिरा वेगळं राहायचं म्हणते म्हणजे तिला त्रासही तितकाच होत असणार ना. सॉरी, म्हणजे मला असं वाटतं की आता स्वानंदीवर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच आपल्या अधिराच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवं. तिचं सुख कशात आहे हे बघून तिला सपोर्ट केला पाहिजे. काकू, हे बघ, कुठलंही कुटुंब ना एका माणसाच्या सुखदुःखावर चालत नाही. सगळ्या माणसांची, कुटुंबातल्या सगळ्या माणसांची सुखदुःखही महत्वाची असतात. कुटुंबातल्या प्रत्येकाने सुखी असायला हवं. आणि याच संस्कारात अधिरा वाढले ना, मग ते असं काहीतरी टोकाचा निर्णय कसं काय घेऊ शकते?